भाऊबीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार। सगळ्यांना शुभेच्छा। परवापासून दिवाळीचं पर्व सुरू झालेलं आहे। आज पाडवा आहे। पाडव्याच्या देखील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। हा पाडवा म्हणजे नवीन संकल्प, नवीन पर्व, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येवो अशा मनापासून शुभेच्छा। सगळ्यांना शुभेच्छा। तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, लाडक्या ज्येष्ठांना, लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा। बळीराजाचं आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे, आनंदाचे, समृद्धीचे दिवस घेऊन येवो। भाऊबीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार। तर अशा प्रकारे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे भाऊबीजेच्या तोंडावर महाराष्ट्रातील लाडकी बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आज लाडक्या बहिणींना पैसे वितरित केले जाणार आहे। तर मग त्यामुळे भाऊबीजेच्या तोंडावर लाडक्या बहिणींसाठी ही खुश खबर आहे। महायुती सरकारचा हा मोठा निर्णय आहे। 1500 रुपयाचा हप्ता त्यांना मिळणारच आहे। त्यासोबत आता ई-केवायसी प्रक्रियेला सुद्धा राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिलेली आहे। म्हणजे लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया आता थांबलेली आहे। ई-केवायसी प्रक्रिया झालेली नसली तरी लाडक्या बहिणींना आता हे पैसे जमा होणार आहे। कारण की या ठिकाणी लाडकी बहीण योजनेत ऑगस्ट 2025 पर्यंत 14 हप्त्यांचे वितरण पूर्ण झालेले आहे। सप्टेंबरसाठी निधी उपलब्ध झाल्याने लवकरच प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात 1500 रुपये रक्कम जमा होईल असे अपेक्षित आहे। कारण की महाराष्ट्र सरकारने सप्टेंबर 2025च्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410.30 कोटी रुपयाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी हस्तांतरित केला आहे। यामुळे आता या योजनेसाठी शासन निर्णयात ज्या योजनेसाठी तरतूद केलेली आहे ती आहे 3960 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याचा मार्ग सुरळीत झालेला आहे, ज्याप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितले आहे। कारण की त्यांनी ही तरतूद आधीच करून ठेवलेली होती, त्यामुळेच ते बोलले की लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट देणार आहे। त्यामुळे आता आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। लाडक्या बहिणींना दिवाळीची खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।